सकाळचे 10:30 वाजतायत। बुलेटिनमध्ये अनेक महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। सुरुवात करूयात नाशिकच्या बातमीनं। नाशिक जिल्ह्यातील 13 आगारातून एकही बस आज डेपोतून बाहेर पडलीच नाहीये। नाशिकच्या पंचवटी डेपोच्या प्रवेशद्वारावरच राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि राज्यभर आज अनेक ठिकाणी आपण पाहतोय एसटी कर्मचारी हे संपावरती गेले आहेत। त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा होतोय। नाशिकमध्ये देखील असंच काहीसं चित्र आहे। नाशिक जिल्ह्यातील 13 आगारातून एकही बस आज डेपोतून बाहेर पडलेलीच नाहीये। आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी या संदर्भात अधिक माहिती घेतली आहे, जाणून घेऊयात। आपल्या विविध मागण्यांसंदर्भात एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। राज्यभरातच 11 कृती समितीच्या वतीने आज आंदोलन हे केलं जातं। आपण जर बघितलं तर सध्या नाशिकच्या पंचवटी डेपो बाहेर हे चित्र आहेत। एकही बस जी आहे ती आगारातून बाहेरही पडलेली नाहीये आणि प्रवेशद्वारावरच अशा प्रकारे घोषणाबाजी खरं तर ही केली जाते। नक्की काय यांची मागणी ते आपण जाणूया। काय नक्की तुमची मागणी? आमची प्रमुख मागणी अशी आहे का या राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे देखील एसटीच्या कर्मचाऱ्याचा पगार झाला पाहिजे। मुख्यमंत्री साहेबांना आम्ही वेळोवेळी आमच्या घराने आमची मागणी त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे, परंतु मुख्यमंत्री साहेबांना लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल यांच्यासाठी वेळ आहे, परंतु आमच्या लाडक्या लाल परीला, लाडक्या लाल सेवकाला आमचा लाडका मानण्याची वेळ त्यांच्याकडे नसल्या कारणाने आज या सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येत धरणे आंदोलनास सुरुवात केलेली आहे। आता जिल्ह्यातील काय परिस्थिती आहे? नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती अशी आहे की रस्त्यावर कुठल्याही प्रकारची लाल परी आज धावत नाहीये। किती आगार आहेत, किती बसेस मध्ये? आमच्या या नाशिक जिल्ह्यामध्ये 13 आगार आहे आणि 3,000 बसेस या आज पूर्ण चक्काजाम म्हणून धरणे आंदोलनामध्ये चालक वाहकाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्यामुळे आज स्टेअरिंगवर कोणीही बसायला तयार नाही। पण आता गणेशोत्सवाच्या तोंडावर संप हा तुम्ही पुकारला आंदोलन करतायत, कुठे ते प्रवाशांचे देखील हाल होईल यामुळे? आम्ही प्रशासनाला वेळोवेळी गेल्या 2 महिन्यापासून आम्ही प्रशासनाला सांगत आहोत की गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर आम्हाला चाकरमान्याची सेवा नक्कीच करायची आहे, परंतु आता हा प्रश्न शासनाने असेल किंवा मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर हाताळावा आणि या चाकरमान्यांची जी होणारी दैन्य आहे ती थांबवावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। आपण बघत आहोत खरं तर आपल्या मागण्यांसाठी ते आक्रमक झालेले आहेत। जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार आहे असा इशारा त्यांनी देऊ केला आहे। कॅमेरा विके पॉवर प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।